नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। राहुल गांधीच मोदींना रोखू शकतात, काँग्रेस विलीनीकरण चर्चेवर सपकाळ यांचं मोठं वक्तव्य। भारताकडून पराभवानंतर पाकिस्तान कॅप्टन फातिमाचा संताप। जर्मनीचा कुरासाओवर विजय, ब्राझीलचा ऐतिहासिक विक्रम मोडला। गिरगावातील पांढऱ्या पट्टीचा वाद चिघळला, मराठी नागरिकांचा तीव्र विरोध। अमेरिका इराण शांतता करार जाहीर, 10 कलमी करारातील महत्त्वाच्या अटी समोर। 10 धावा, 5 विकेट, दीप्ती शर्माने सांगितलं विजयामागचं खरं रहस्य। एशियाई खेळासाठी भारतीय बॅडमिंटन संघ जाहीर, सिंधूकडे नेतृत्वाची धुरा। होर्मुझ समुद्रधुनी कधी खुली होणार, ट्रम्प यांनी दिली महत्त्वाची माहिती। भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी खुले, आजपासून 5 नवीन नियम लागू। शाळेच्या पहिल्या दिवसाचा उत्साह, राज्यभर शाळा प्रवेश उत्सव साजरा। जपान दक्षिण कोरियेतून गुड न्यूज, बाजारात सकारात्मक वातावरण। पिकअप विहिरीत कोसळला, 14 जणांचा मृत्यू, 6 जण जिवंत सापडले। एनडीएला मोठा धक्का, मित्रपक्षाने साथ सोडत राजकारणात खळबळ। मान्सूनचा पॅटर्न बदलला, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना तुफानी अलर्ट। रामायणचा प्रसिद्ध अभिनेता शेतीत व्यस्त, काजू, पपई आणि केळींची लागवड। मोदींना पाठिंब्यासाठी टीएमसी खासदारांचा नवा राजकीय प्लॅन चर्चेत। ऋषभ पंतने आदी कैलासचं दर्शन घेत आयटीबीपी जवानांचं मनोबल वाढवलं। भारतीय लष्कराची नवी नियमावली लागू, 174 पानांच्या कायद्याची चर्चा। महिला टी20 विश्वचषकात भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय। दुष्काळ, जांभूळ आख्यान आणि द्रौपदी, महाभारतातील रंजक कथा व्हायरल। 13 वर्षानंतर फॅन्ड्रीची शालू चर्चेत, नव्या लुकने वेधलं लक्ष। 28 जानेवारीपासून पुण्यात 100वे अखिल भारतीय साहित्य संमेलन। आर्यभट्ट विडंबन प्रकरण, अमेझॉन इंडियाला कायदेशीर नोटीस बजावली। आयकर न भरणाऱ्यांचा उत्पन्न दावा अमान्य, हायकोर्टचा महत्त्वाचा निर्णय। पूंचच्या बालाकोटमध्ये पाकचा गोळीबार, भारतीय लष्कराचं चोख प्रत्युत्तर। सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर।